नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जगातील 8वे आश्चर्य माहिती आहे का? हो, 8वे. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी कंपाऊंड इंटरेस्ट हे जगातील 8वे आश्चर्य म्हटले आहे. आणि आज आम्ही या पॉवरफुल फोर्सचा पुरेपूर फायदा घेणाऱ्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज बद्दल बोलणार आहोत. हे काय आहे तुम्ही गेस करू शकता का? मी बोलत आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बद्दल, ज्याला आपण SIP असेही म्हणतो. ते पुढे जाण्यापूर्वी ते लाईक बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, अशाच इंटरेस्टिंग मनी टॉकसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, SIP म्हणजे काय? आतापर्यंत SIP म्हणजे काय हे तुम्हाला आधीच माहिती असेल, त्यामुळे आम्ही डिटेल सांगून तुम्हाला बोर करणार नाही. पण जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सोप्या भाषेत सांगतो की SIP, ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असे म्हणतो, हे म्युच्युअल फंडमध्ये रेग्युलरली स्मॉल किंवा फिक्स्ड अमाउंट इन्व्हेस्ट करण्याचा एक मार्ग आहे. ते वीकली, मंथली, बाय मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली और इयरली असू शकते. आता आपण बघूया SIP काम कसे करते. SIP मध्ये इफेक्टिव्हली काम करणारे दोन मेन प्रिन्सिपल्स आहेत. एक आहे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग आणि दुसरं आहे कंपाऊंडिंग. SIP मध्ये मार्केट हाय किंवा लो असला तरी फरक पडत नाही. तुम्ही फक्त रेग्युलरली सेम अमाउंट इन्व्हेस्ट करत राहा. हे आम्हाला आमच्या पहिल्या कन्सेप्टकडे आणते, जे आहे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. समजा तुम्ही टोमॅटो खरेदी करत आहात. मे महिन्यामध्ये टोमॅटोची किंमत रिझनेबल होती, त्यामुळे तुम्हाला जवळपास 100 रुपयामध्ये 2.5 किलो टोमॅटो मिळत होता. पण आता ते इतके महाग झाले आहेत की तुम्हाला त्याच 100 रुपयामध्ये फक्त 1 किलो टोमॅटो मिळतो. SIPs नेमके असेच काम करतात. जेव्हा मार्केट वर असते तेव्हा तुम्हाला तुमच्या पैशांसाठी कमी युनिट्स मिळतात आणि जेव्हा मार्केट खाली असते तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. दुसरे कन्सेप्ट म्हणजे कंपाऊंडिंग. आपण शाळेत शिकल्याप्रमाणे लॉंग पिरियडसाठी रेग्युलरली स्मॉल अमाऊंटची बचत केल्याने इम्प्रेसिव्ह रिझल्ट्स मिळू शकतात. हे एखाद्या टेकडीवरून खाली रोल होणाऱ्या स्नोबॉल सारखे आहे. सुरुवातीला ते लहान असेल, परंतु जसे ते रोल होत जाईल तसे ते मोठे होत जाईल. कारण ते फक्त तुम्ही जे ठेवता त्यातूनच ग्रो होत नाही, तर आधीच वाढलेल्या वाढीतूनही ते ग्रो होते. ते जितके लांब रोल करत जाईल तितके ते वाढत जाईल. तुम्हाला SIP म्हणजे काय आणि ते कसे काम करते याबद्दल जर अधिक डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. ती लिंक जी आहे, आम्ही एक व्हिडिओ बनवली SIP फॉर बिगिनर्स त्याची आहे, तर ती व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. तर आता स्पष्ट झालं असेल की SIP म्हणजे काय आणि ते कसे काम करते. आता ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे SIP चे ॲडव्हान्टेज पण आहेत आणि डिसॲडव्हान्टेज पण आहेत. सर्वात आधी SIP चे ॲडव्हान्टेज बघूया. तर पहिला आहे अफोर्डेबल इन्व्हेस्टमेंट्स. SIP इनक्रेडिबली अफोर्डेबल आहेत. तुम्हाला वाटेल की इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लागते, परंतु SIP मध्ये असे होत नाही. तुम्ही पर मंथ 100 रुपये इतकी कमी इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. ओव्हर टाइम या छोट्या इन्व्हेस्टमेंट पोटेन्शियल मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. कल्पना करा की एका महिन्यात तुम्ही मूवीच्या तिकीटवर जेवढे खर्च करता त्यापेक्षाही ते कदाचित कमी अमाऊंट असेल. तुमच्यापैकी जे कोणी सुरुवात करत आहेत किंवा लिमिटेड कमाई करत आहेत त्यांच्यासाठी एक विशेषतः चांगली बातमी आहे. आणि सर्वोत्तम भाग म्हणजे तुमची कमाई जेव्हा वाढते किंवा तुम्ही अधिक सेव्हिंग जेव्हा करता तेव्हा तुम्ही टॉपअप SIP निवडून तुमचे SIP कॉन्ट्रीब्युशन वाढवू शकता. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर इन्व्हेस्टिंग. जेव्हा SIP चा विषय येतो तेव्हा रेग्युलर इन्व्हेस्टिंग ही महत्त्वाची असते. ते तुम्हाला दर महिन्याला थोड्या प्रमाणात बचत करून देतात, जे एकाच वेळी मोठ्या रकमेची रक्कम बाजूला ठेवण्यापेक्षा सोपे आहे. रेग्युलर सेव्हिंग करण्याची ही सवय कालांतराने चांगली रक्कम जोडू शकते. पण SIP फक्त सेव्हिंगसाठी नसतात, ते तुमचे पैसे वाढवण्याबद्दल देखील असतात. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याने तुमच्या पैशाला नियमित बचत खात्यापेक्षा जास्त वाढ होण्याची संधी असते, विशेषतः कालांतराने महागाई वाढल्यानंतर. तर SIP हे दोन एक डील सारखे असतात. ते तुम्हाला नियमितपणे बचत करण्यात मदत करतात आणि तुमचे पैसे लवकर वाढू शकतात. यामुळे रेग्युलर इन्व्हेस्टिंग खरोखरच महत्त्वाची आहे. पुढची गोष्ट आहे मार्केटला वेळ देण्याची गरज नाही. तर आम्ही रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग बद्दल काय बोललो ते लक्षात ठेवा. आता ती इतकी मोठी गोष्ट आहे का? कारण ते आपल्याला बाजारात वेळ घालवण्याचा प्रयत्न करण्याच्या तणावातून मुक्त करते. कारण अनुभवी इन्व्हेस्टर्सलाही मार्केटमधील मुवमेंट्सचे सातत्याने अंदाजे लावणे चॅलेंजिंग वाटते. कमीत कमी दराने खरेदी करून सर्वाधिक विक्री करण्याच्या प्रयत्नात अनेकांची बोटे भाजली आहेत. पण SIPs रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगद्वारे ही प्रोसेस ऑटो पायलट करतात. तुम्ही सातत्याने इन्व्हेस्टमेंट करत राहता आणि कालांतराने तुमच्या इन्व्हेस्टमेंटची ॲव्हरेज कमी होत जाते.
उदाहरणार्थ IT किंवा टेक बेस्ड फंडची कामगिरी घ्या. गेल्या वर्षातील ती 8.26% कमी झाली, परंतु या फंडमधील SIPsने गेल्या 5 वर्षात 14 ते 20% रिटर्न देण्याचे मॅनेज केले. त्यामुळे तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन्स असले तरीही SIP हा एक सॉलिड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन असू शकतो. डेटा 4 मे 2023 पर्यंतचा आहे आणि आतापर्यंत रिटर्न्स बदललेही असतील, पण हे फक्त एक एक्झाम्पल होतं. नेक्स्ट आहे कन्सिस्टंट रिटर्न्स. तर SIP हायर रिटर्नसाठी सर्वात कन्व्हिनियंट ऑप्शन का आहे बरं? आम्ही कंपाऊंडिंग बद्दल बोललो ते लक्षात आहे का? हे तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या ग्रोथमध्ये मोठी भूमिका बजावते. कंपाऊंडिंग सह तुम्ही मिळवलेले रिटर्न्स पुन्हा इन्व्हेस्ट केले जातात, ज्यामुळे अधिक रिटर्न्स मिळू शकतात. हे ग्रोथचे एक सायकल आहे जे लॉंग टर्मसाठी तुमचे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू सिग्निफिकंटली वाढवू शकते. आणि शिवाय म्युच्युअल फंड देखील इन्कम टॅक्स ऍक्ट 1961च्या कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट्स देतात. जेव्हा तुम्ही विशिष्ट म्युच्युअल फंडच्या SIP किंवा लमसम मध्ये इन्व्हेस्ट करता, तेव्हा तुम्ही 1.5 लाख पर्यंतचा टॅक्स डिडक्शनचा दावा करू शकता, जसे की इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स म्हणजेच ELSS. आता पुढील फायदा म्हणजे संपूर्ण प्रोसेस ऑटोमेट केली जाते. याचा अर्थ तुम्ही तुमची SIP सेट करू शकता आणि त्याबद्दल विसरू शकता. मॅन्युअल ट्रान्झॅक्शन्स लक्षात ठेवण्याची किंवा अंमलात आणण्याची गरज नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटची संधी गमावण्याची शक्यता नाहीशी होते. इतकेच काय, SIPच्या फ्लेक्सिबिलिटीला बोलणारा एक अतिरिक्त वैशिष्ट्य म्हणजे ट्रिगर SIP. हा आणखीन एक एक्सिलंट ऑप्शन आहे. यासह तुम्ही तुमची SIP थांबवण्यासाठी काही कंडिशन्स किंवा ट्रिगर्स सेट करू शकता, जसे की मार्केट डिप. हे तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रवासावर अधिक कॉन्फिडन्स आणि कंट्रोल देऊ शकतं. शेवटी जेव्हा तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तेव्हा SIP तुमच्या इन्व्हेस्टमेंटची रक्कम तात्पुरती कमी करण्याची क्षमता देखील देतात. फ्लेक्स SIP सारखे पर्याय तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण वाढवण्याची ऑफर देऊन तुम्ही नियमितपणे कॉन्ट्रीब्यूट केलेली रक्कम ऍडजस्ट करून देतात. नेक्स्ट आहे डायव्हर्सिफिकेशन. SIPचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे डायव्हर्सिफिकेशनची संधी. SIP मध्ये इन्व्हेस्ट करून तुमचे पैसे सामान्यतः विविध प्रकारच्या मालमत्तेमध्ये पसरलेले असतात. SIP अनेकदा म्युच्युअल फंडांशी जोडलेला असतो, जे स्टॉक, बॉन्ड किंवा दोन्हीही मिश्रणांसारख्या मालमत्तेच्या विस्तृत पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट करतात. हे डिफरंट सेक्टर्स आणि इंडस्ट्रीजमधील विविध प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये आणि काही वेळा वेगवेगळ्या जॉग्राफिकल रिजन्समध्ये जोखीम पसरवते. आता तुमची अनेक उद्दिष्टे असतील, जसे की 2-3 वर्षात कार खरेदी करणे किंवा रिटायरमेंटसाठी 30 वर्षांची योजना आखणे आणि गोल्सवर आधारित स्वतंत्र म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे. इथे मल्टी SIPची कन्सेप्ट तुम्हाला मदत करू शकते. वेगवेगळ्या गोलसाठी मल्टिपल SIP मॅनेज करण्याऐवजी तुम्ही मल्टी SIPची निवड करू शकता, ज्यामुळे तुम्हाला फंड हाऊसच्या अनेक फंडांमध्ये एक गुंतवणूक करता येते. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या प्रत्येक फायनान्शियल गोल्सच्या टाइमलाईन आणि स्वरूपाच्या आधारे गुंतवणुकीचे वाटप करू शकता. तुम्ही पाहिल्याप्रमाणे SIP स्वतःच त्यांच्या मालमत्तेच्या विस्तृत श्रेणीतील इन्व्हेस्टमेंटद्वारे डायव्हर्सिफिकेशन प्रदान करतात, परंतु पुढील डायव्हर्सिफिकेशनसाठी अनेक पर्याय देखील देतात, जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी तुमच्या फायनान्शियल गोलसाठी युनिक असेल. हे सगळे होते SIPचे ॲडव्हान्टेजेस. आता कॉइन उलटण्याची वेळ आली आहे. हो, आता वेळ आली आहे डिसएडव्हान्टेजेसची. त्याआधी आपण पाहूया SIP वर्सेस लमसम बद्दल. आपल्या सर्वांना माहित आहे की SIP म्हणजे वेळापत्रकानुसार म्युच्युअल फंडात लहान रक्कम इन्व्हेस्ट करण्यासारखे आहे. तुमच्याकडे एकाच वेळी इन्व्हेस्ट करण्यासाठी भरपूर पैसे नसल्यास हा एक चांगला ऑप्शन आहे. या उलट लमसम ही एकाच वेळी मोठ्या रकमेची गुंतवणूक करत आहे. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी भरपूर पैसे असतील आणि अधिक रिस्क घेण्यास तुमची तयारी असेल, तर हे चांगले ऑप्शन ठरू शकते. तुम्हाला SIP किंवा लमसमवर अधिक जाणून घ्यायचे असल्यास SIP वर्सेस लमसम वरील आमच्या व्हिडिओ पहा, जेथे आम्ही या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीजच्या डीपर अंडरस्टँडिंगसाठी उदाहरणे दिली आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल, त्या लिंकवर क्लिक करा आणि ती व्हिडिओ पहा. आता ज्यांची अर्निंग्स किंवा सेव्हिंग्स लिमिटेड आहे आणि इन्व्हेस्टिंगमध्ये बिगिनर्स आहेत, त्यांच्यासाठी SIP योग्य आहे. ते तुम्हाला कालांतराने लहान नियमित इन्व्हेस्टमेंट्स करून देतात, ज्यामुळे सुरुवात करणे सोपे होते आणि स्टॉक मार्केट विषयी जाणून घेणे हेही सोपे होते. पण गुंतवणूक तुमच्यासाठी आहे की नाही याची खात्री नाहीये का? तर आमच्या SIP मध्ये कोणी गुंतवणूक करावी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक माहिती मिळेल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आहे मित्रांनो, त्या तुम्ही पाहू शकता. आता SIP किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी? SIP किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करणे अगदी सोपे आहे. तुम्हाला ब्रोकरेज किंवा फायनान्शियल ॲडवायझरसह खाते उघडावे लागेल.
तुमची गोल्स आणि रिस्क टॉलरन्सशी जुळणारा म्युच्युअल फंड निवडा आणि नंतर तुमच्यासाठी काम करणारी अमाउंट आणि फ्रिक्वेन्सी यासाठी SIP सेट करा। आता हे तुमच्यासाठी कसे काम करू शकतात याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी याबद्दल तुम्हाला आणखीन प्रश्न आहेत का? मग हे जाणून घेण्यासाठी आमची व्हिडिओ पहा। ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल। नेक्स्ट आपण बघूया मॉनिटरिंग आणि मॅनेजिंग SIP इन्व्हेस्टमेंट्स। SIP ची रचना रिलेटिव्हली हँड्स ऑफ करण्यासाठी केली गेली असली तरी तुमच्या गुंतवणुकीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे। याचा अर्थ दैनंदिन तपासणी असा होत नाही, परंतु काही महिन्यांनी किंवा वार्षिक रिव्ह्यू करणे ही चांगली कल्पना आहे। हे तुम्हाला तुमची गुंतवणूक अपेक्षेप्रमाणे वाढत आहे की नाही हे पाहू देते आणि नसल्यास तुम्ही बदल करू शकता। तुमची SIP मॅनेज करण्यासाठी नियमित मॉनिटरिंग हा एक महत्त्वाचा पैलू असताना तुमची इन्व्हेस्टमेंट तुमची फायनान्शियल गोल्स इफेक्टिव्हली पूर्ण करत आहे याची खात्री करण्याची ही एकमेव पद्धत नाही। येथेच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन्स म्हणजेच SWP कार्यान्वित होतात। विशेषतः जेव्हा गोल्स रेग्युलर इन्कम प्राप्त करणे किंवा ठराविक कालावधीत स्पेसिफिक फायनान्शियल टार्गेट्स पूर्ण करणे हे असते। एकदा तुम्ही तुमच्या SIP सह तुमची फायनान्शियल गोल्स गाठली की SWP ही एक उपयुक्त स्ट्रॅटेजी आहे। हे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून स्पेसिफिक अमाउंट नियमित अंतराने काढू देते, जे स्टेडी इन्कम स्ट्रीम प्रदान करू शकते। हे विशेषतः फायदेशीर आहे जर तुम्ही एखादे गोल साध्य करू इच्छित असाल ज्यासाठी रेग्युलर पेमेंट्स आवश्यक असतील, जसे की कर्ज फेडणे, मुलाच्या शिक्षणासाठी निधी देणे किंवा रिटायरमेंटमध्ये नियमित खर्चाची तरतूद करणे। SWP सह तुम्ही फक्त तुमची गुंतवणूक काढून घेत नाही तर तुमचे फंड्स स्ट्रॅटेजिकली वापरत आहात तुमच्या गोल्स किंवा लाईफस्टाईलसाठी। SIP बद्दलच्या सामान्य समाजामध्ये ही कल्पना समाविष्ट आहे की ते फक्त लहान इन्व्हेस्टर्ससाठी आहेत किंवा केवळ इक्विटी फंडांसाठी आहेत, जे खरे नाही, कारण कोणीही गुंतवणूक करू शकते आणि ऑप्शन्स इक्विटीच्या पलीकडे आहेत। अनेकांचा असा विश्वास आहे की सिलेक्शन नंतर SIP मध्ये बदल करता येत नाही, जे बरोबर नाही। मी तुम्हाला सांगू इच्छितो की SIP गुंतवणुकीबद्दल बरीच चुकीची माहिती आहे। जोखमींचा अतिरेक करण्यापासून ते रिवॉर्ड्सला कमी लेखण्यापर्यंत या मिथ्स पोटेन्शियल इन्व्हेस्टर्सला डिस्करेज करू शकतात। अधिक माहितीसाठी आमच्या कॉमन SIP मिस्टेक्स टू अवॉइडचा व्हिडिओ पहा। ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा। आता आपण बघूया डिसएडव्हांटेजेस ऑफ SIP। पहिला आहे लिमिटेड कंट्रोल। हे पहा, SIP आपल्याला इन्व्हेस्ट करणार असलेली रक्कम निवडण्याची परवानगी देतात, परंतु ते आपल्याला मार्केट कंडिशन्सनुसार आपल्या गुंतवणुकीला वेळ देऊ देत नाहीत। जेव्हा तुम्ही SIP सेट करता तेव्हा म्युच्युअल फंडांची युनिट्स आपोआप दर महिन्याला प्री डिटरमाइंड डेटला खरेदी केली जातात। मग बाजार चढतो किंवा खाली असतो, याचा अर्थ बाजाराची स्थिती अनुकूल नसतानाही तुमची SIP चालू राहते। हे असे आहे की तुम्ही कार चालवत आहात, आता किती फ्यूल टाकायचे आणि किती वेळा टाकायचे हे तुम्ही ठरवायचं आहे, पण एकदा का तुम्ही रस्त्यावर आलात की तुम्ही ट्रॅफिक नियंत्रण करू शकत नाही। SIP सह असेच काहीतरी आहे। पण थांबा, मी नमूद केलेल्या ट्रिगर SIP चे काय? मला अजूनही समजावून सांगू दे की आपले नियंत्रण कसे नाही। समजा जर तुमच्याकडे इक्विटी बेस्ड SIP साठी मार्केट डिपसाठी ट्रिगर सेट असेल, एकदा ट्रिगर हिट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या युनिट्सची पूर्तता करणे किंवा त्यांना लो रिस्क असलेल्या डेट ओरिएंटेड योजनेमध्ये रिडीम करणे निवडू शकता। पण इथे एक कॅच आहे, एकदा ट्रिगर हिट झाला आणि तुम्ही तुमची हालचाल केली असेल तर बाजार पुन्हा वाढल्यानंतर तुम्ही जिथे सोडले होते तिथून सुरू करणे शक्य नाही, तुम्हाला एक नवीन सुरुवात करावी लागेल। तर हो, ट्रिगर SIP मार्केट टायमिंगवर काही नियंत्रण प्रदान करते, परंतु ते स्वतःच्या कंडिशन्स आणि लिमिटेशन्स सह येतात। आता पुढचं डिसएडव्हांटेज आहे डोंट वर्क इन बुलिश मार्केट। मार्केट टायमिंग बद्दल बोलताना हे आपल्याला SIPच्या दुसऱ्या पैलूकडे आणते, जे कधी कधी आपल्या बाजूने कार्य करू शकत नाही, आणि ते म्हणजे जेव्हा मार्केट बुलिश असते। तुम्हाला माहिती आहे का की क्रिकेट सामन्यात कधी कधी तुम्ही कितीही पुढे असला तरी समोरचा संघ अचानक षटकार मारू लागतो आणि तुम्हाला कळण्यापूर्वीच त्यांनी तुमची धावसंख्या ओलांडलेली असते। वाढत्या किंवा बुलिश मार्केटमध्ये SIPच्या बाबतीत जे घडते ते थोडेसे असेच आहे। आता मला जे म्हणायचं आहे ते असं आहे की SIP मध्ये मी तुम्हाला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग बद्दल आधीच सांगितले आहे, बरोबर ना? जेव्हा मार्केट वर असते तेव्हा तुम्हाला तुमच्या पैशांसाठी कमी युनिट्स मिळतात आणि जेव्हा मार्केट खाली असते तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात। समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला 1000 रुपयाची गुंतवणूक करता। पहिल्या महिन्यात एका युनिटची किंमत 10 रुपये आहे असे गृहीत धरूया, तर तुम्ही 1000 रुपयामध्ये 100 युनिट्स खरेदी करू शकता। पण पुढच्या महिन्यात बाजार वाढतो आणि किंमत 20 रुपयावर जाते
आता तुमच्या 1000 रुपयामध्ये तुम्ही फक्त 50 युनिट्स खरेदी करू शकता. बाजार जसा जसा वाढत जातो तसे तसे तुम्ही खरेदी करू शकता अशा युनिट्सची संख्या कमी होत जाते. आता याची तुलना लमसम इन्व्हेस्टमेंट बरोबर करूया. समजा तुम्ही सुरुवातीला 5000 ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली होती जेव्हा पर युनिट किंमत होती 10 रुपये. मार्केट नंतर कसे चालले याची पर्वा न करता तुम्हाला इथे 500 युनिट्स मिळाले. त्यामुळे तुम्ही बघा, वाढत्या बाजारात सुरुवातीला लमसम इन्व्हेस्टमेंटमुळे तुम्हाला SIPच्या तुलनेत कमी किमतीत अधिक युनिट्स मिळू शकतात. तर हे आणखीन एक कारण आहे की आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की SIP ही मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. पुढचं डिसएडव्हान्टेज आहे नॉट फॉर शॉर्ट टाइम इन्व्हेस्टर्स. मागील उदाहरणांमध्ये आपण पाहिले आहे की बुलिश मार्केटच्या परिस्थितीत पर युनिट किंमत वेळोवेळी कशी बदलते आणि आम्ही प्रत्येक महिन्याला खरेदी करू शकणाऱ्या युनिट्सच्या संख्येवर त्याचा कसा परिणाम होतो. हे SIP द्वारे इन्व्हेस्ट करताना वेळेचे महत्त्व देखील अधोरेखित आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की बाजार नेहमी बुलिश असू शकत नाही, ते चढ आणि उतार दोन्ही अनुभवतात. त्यामुळे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगच्या फायद्यांचा खरोखर आनंद घेण्यासाठी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपल्याला कंपाऊंडिंगचे जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात. त्यामुळे जर तुम्ही क्विक शॉर्ट टर्म नफा शोधत असाल तर SIP हा तुमचा सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही. दीर्घकाळापर्यंत कंपाऊंडिंग आणि कॉस्ट ॲव्हरेजिंगच्या शक्तीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी SIPची रचना केली जाते. त्यामुळे तुम्ही जितके जास्त वेळ इन्व्हेस्टेड राहाल तितके जास्त रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही फक्त शॉर्ट पिरियडसाठी इन्व्हेस्ट करण्याचा विचार करत असाल तर रिटर्न्स तुमच्या अपेक्षेइतका प्रभावी नसू शकतो. पुढचा डिसएडव्हान्टेज आहे ॲव्हरेज रिटर्न्स. ही रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगची दुसरी बाजू आहे. RCA तुमची इन्व्हेस्टमेंट कालांतराने पसरवून तुमची रिस्क कमी करते, परंतु तुम्ही हे देखील लक्षात घेतले पाहिजे की मार्केट राईज दरम्यान तुम्हाला मिळणारे हाय रिटर्न्स बाजारातील मंदीच्या काळात कमी रिटर्नसह ॲव्हरेज आउट होतात. आता SIP सह यशस्वी होण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. पहिला आहे पेशन्स. इन्व्हेस्टिंग हा एक लांबचा खेळ आहे आणि SIP अपवाद नाही. लवकर श्रीमंत होण्याची अपेक्षा करू नका. हे खर्च वेळोवेळी तुमचे पैसे वाढून देण्याबद्दल आहे. बाजार खडकाळ झाला तरी तिथेच थांबा. तुमचा संयम शेवटी चांगल्या रिटर्नसह फेडू शकतो. नेक्स्ट आहे कन्सिस्टन्सी. SIPचा संपूर्ण मुद्दा म्हणजे साधारणपणे दर महिन्याला रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करणे. तुम्ही तुमच्या योजनेला चिकटून राहा आणि रक्कम कमी असली तरीही सातत्याने इन्व्हेस्ट करत राहण्याची खात्री करा. ही रेग्युलर इन्व्हेस्टमेंट कालांतराने मोठ्या रकमेची भर घालू शकते. पुढचा पॉइंट आहे रिव्ह्यू आणि रिबॅलन्स. फक्त सेट करू नका आणि विसरू नका. तुमची SIP इन्व्हेस्टमेंट्स वेळोवेळी चेक करा की ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत आहेत की नाही. तसे नसल्यास तुमचा पोर्टफोलिओ पुन्हा रिबॅलन्स करा. तुमची इन्व्हेस्टमेंट अजूनही तुमच्या गोल्सशी आणि रिस्क लेवलशी जुळत असल्याची खात्री करण्यासाठी ते ॲडजस्ट करा. या टिप्सचे पालन केल्याने तुम्हाला तुमच्या SIP गुंतवणुकीतून जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. हे आम्हाला आमच्या व्हिडिओच्या शेवटी आणते. तो आपण आज SIPs ते कसे काम करतात आणि SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे यावर चर्चा केली. तर SIP ही चांगली गुंतवणूक आहे का? आत्तापर्यंत तुम्हाला कदाचित हे समजले असेल की ते वन साइज फिट्स ऑल आन्सर अजिबात नाही. तुमची वैयक्तिक फायनान्शियल गोल्स, तुमची रिस्क टॉलरन्स आणि तुम्ही ज्या कालावधीत गुंतवणूक करण्याची योजना आखत आहात त्यावर ते खरोखर अवलंबून असते. लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी SIP ही एक शक्तिशाली साधन असू शकते, परंतु ते तुमच्या एकूण फायनान्शियल प्लॅनमध्ये बसत असल्याची खात्री करा. सो जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी एक सिंपल, अफोर्डेबल आणि डिसिप्लिन अप्रोच शोधत असाल तर SIP एक उत्तम ऑप्शन असू शकते. तुम्ही पुढे जाण्यापूर्वी तुमचा होमवर्क पूर्ण करा. तुम्ही माहितीपूर्ण निवड करत आहात याची खात्री करण्यासाठी रिसर्च करा किंवा फायनान्शियल ॲडवायझर्सचा सल्ला घ्या. इन्व्हेस्टमेंटचा विचार करताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत असे तुम्हाला वाटते आणि तुमच्या एकूण इन्व्हेस्टमेंटच्या योजनेत SIP कसे बसते हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल. अशाच आणखी इन्साइटफुल व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.